आजच्या या रम्य संध्याकाळच्या गटारी फाटेत मी स्वागत करतो. दिवाळीच्या निमित्तानं आपण पहाटे उठतो, पण गटारी पहाट याच्यासाठी उठावं लागत नाही, कारण बसलेलेच पहाटेपर्यंत बसलेले असतात. त्याच्यामुळे ती पहाटच होते. त्यामुळे लोकांना जे कन्फ्युजन होतं कालपासून की गटारी पहाट कसं काय लिहिलंय, त्याचं हे एक्सप्लेनेशन, त्याची ही व्याख्या. अत्यंत सात्विक पद्धतीनं आजचं हे वातावरण दिसतच आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला. आणि या सात्विक अशा वातावरणामध्ये आज या ठिकाणी आपण सात्विक पद्धतीनं गटारी साजरी करणार आहोत. या ठिकाणी बडे बडे गायक बसलेलेच आहेत, पण आमच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे गायक लपलेले आहेत. तर ते गायक आता तुमच्या समोर येणार आहेत. तर सुरुवात करतो मी माझ्यापासून, पण तत्पूर्वी या आजच्या महफिलीमध्ये एक खास कवी येणार आहेत, जे आपल्या कविताही सादर करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कविता राट यांच्यासाठी. या या सर. फार नाव ऐकलं सरांचं. कविता राट फार नाव ऐकलं. या सर. सर इकडे सर या. भक्तजनों, या कहाँ गए थे? सालों के बाद दिख रहे हो. या त्यांची मिमिक्री त्यांना नका करून दाखवू, त्यांना येते. माईकवर बसाल. बसा. पुढे ठेवलं पाहिजे. वा. कविता राट आपलं स्वागत. वा. थँक्यू. ऑल द बेस्ट. तर मंडळी, आता आपण ऐकणार आहोत आजच्या या संध्याकाळचं पहिलं गीत. वा. तर कसं आहे, उद्यापासून श्रावण महिना सुरू होणार. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की श्रावणात आपण काय करणार, पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होणार उद्यापासून. का बाबा खायचं काय, बरोबर. का बाबा खायचं काय. तर अशा एका माणसाचं मनोगत मी या ठिकाणी आता मांडतोय, ज्याला चमचमीत खायची आवड असती आणि श्रावण सुरू झाल्यावर त्याची काय गोची होती. वा. अण्णा, तुम्ही माझ्या बरोबर म्हणा, मी तुम्हाला शिकवतो. वा वा, चालतंय. म्हणा. श्रावण का महिना, सावन का महिना, स नाही बाबा, श्र श्र. श्रावण का महिना, सावन का महिना. अरे स नाही तुत्र्या. श्र श्र. श्रेया घोषाल मधला श्र. अच्छा अच्छा, श्रेया घोषाल मधला. श्रावण का महिना, लोक खात नाहीत मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. श्रावण का महिना, लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. कोंबडा चिडवतो आम्हा पक पक पकवा, नॉन व्हेज सोडा ना व्हेजच पकवा. कोंबडा चिडवतो आम्हा पक पक पकवा, नॉन व्हेज सोडा ना व्हेजच पकवा. टाकळा पडवळ दुधी तोंडली भाजी समोर, टाकळा पडवळ दुधी तोंडली भाजी समोर, जिऱ्याची फोडणी टाकून बायको करते भात वरण. श्रावण का महिना, लोक खात नाही मटण, जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात वरण. तांबडा पांढरा नाही खेकड्याची नांगी, रोज रोज खावी लागणार शेपू आणि वांगी. तांबडा पांढरा नाही खेकड्याची नांगी, रोज रोज खावी लागणार शेपू आणि वांगी. नॉनव्हेज खाणार कसे, श्रावण उभा समोर, नॉनव्हेज खाणार कसले, श्रावण उभा समोर. जो खाणार चोरून त्याच्या पोटात दुखणार. श्रावण का महिना,
लोक खात नाही मटण जिऱ्याची फोडणी घालून बायको करते भात भरून धन्यवाद धन्यवाद अशा पद्धतीने या गाण्यांचा आस्वाद आपण घेत असतानाच आपल्या बरोबर आहेत एक कवी. तर एक कवी तुमची एक कविता घ्या. एक आता लिहिलेले बघा शब्द बघा दाखवा दाखवा. येतील तो बघा त्याचा वास येतो तुझ्या शब्दांचा. त्यांच्या शब्दांचा वास येतो. ती नुसतीच माझ्याकडे बघू नुसतीच माझ्याकडे. अरे कमाल आहे तुमची. अरे कम्प्लीट होऊ द्या पहिले. माहित नाही हा नाही. ती नुसतीच माझ्याकडे बघून नसायची स्वतः असून पण कदाचित माझ्यात असायची. शब्द बघा दाखवा दाखवा. अरे तुम्ही ऐका. एक दिवस तिनं आबोला सोडला. वा वा. एक दिवस तिने बाबोला सोडला. आबूला सोडला. आबोला आबोला आबूला त्याचं नाव आबू होत. मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी. मला म्हणाली उद्या येशील का माझ्या घरी. तिच्या घरची दुपार मस्त गेली. वा वा वा. तिच्या घरची दुपार मस्त गेली. तिनं शिजवलेली कोंबडी मी फस्त केली. मी म्हणलो वा बेत मस्त झाला. मी म्हणलो वा बेत मस्त झाला. कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू. मी म्हणलं कुठला मसाला टाकलेला देशील का एखादा क्लू. ती म्हणाली कुठला मसाला नाही काय कोंबडीला झालेला बर्ड फ्लू. कवितेचं काय नाव आहे. ओकारी असेल. घातलेले. अच्छा. तर हे चरोळे आहे. वाचू का. मला फार सुस्त बघा म्हणजे त्याच्यातच उत्तर आहे वाचू का. घ्या घ्या. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून. नका काढू माझी अंत्ययात्रा तिच्या गल्लीतून. तिची आई म्हणेल मेला तर मेला मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला. वीररस असलेली कविता आहे. अप्रतिम अप्रतिम. आता वीररस.